नमस्कार. आपण हिरण्यकश्यपू या राक्षसाचा वध करण्यासाठी भगवान विष्णूंनी जो अवतार घेतला, नरसिंह अवतार, त्याची माहिती पाहिली. आणि आता आपण पाहणार आहोत वामन अवताराची माहिती. खरं तर भगवान विष्णूंना देवांना, मानवांना त्रास देणाऱ्या राक्षसांना नाहीसं करायचं होतं. आणि आता जो राजा होता बळी, राक्षसांचा राजा होता बळी, हा खरं तर देवांशी वैर करणारा नव्हता. जरी देवांशी सख्य नसे तरी तो यज्ञ करत असे, दान देत असे. हे सगळ्या त्याच्या चांगल्या गोष्टी होत्या. आणि या चांगल्या गोष्टी त्याच्या अंगी असून सुद्धा त्याची होणारी जी पुढची पिढी आहे ती कशावरून पुन्हा राक्षसी प्रवृत्तीची होणार नाही. तेव्हा आता राक्षसांचं हे बीजच नाहीसं केलं पाहिजे, हे भगवान विष्णूंच्या लक्षात आलं आणि त्यांनी बळीचा विनाश करायचं ठरवलं. आता बळीराजाचा विनाश करायचा म्हणजे कसा करायचा? त्यांच्या हे लक्षात आलं की बळी हा धार्मिक प्रवृत्तीचा आहे, तेव्हा आणि चांगला मनुष्य आहे. मनुष्य म्हणजे राक्षस, चांगल्यापैकी राक्षस आहे. तेव्हा त्याचा जो विनाश करायचा असेल तर तो त्याच्या पद्धतीनंच करायला हवा. आणि म्हणून भगवान विष्णूंनी कश्यप ऋषींची पत्नी जी अदिती, या अदितीच्या उदरी जन्म घेतला. या जन्मात त्यांचं नाव होतं वामन. हा वामन अतिशय हुशार होता. कश्यप ऋषींनी त्याला सर्व प्रकारचं शिक्षण दिलं होतं. आणि हा छोटासाच मुलगा पण सगळ्या विद्या कलांमध्ये अत्यंत प्रवीण होता. कश्यप ऋषीही अंतर्ज्ञानी होते आणि त्यांना हे कळलं होतं की भगवान विष्णूंनीच आपल्या उदरी जन्म घेतलेला आहे आणि त्यामुळे ते प्रतिपत्नी स्वतःला धन्य समजत होते. याच्या अवताराचं कार्यही ऋषींच्या ध्यानात आलं होतं. एकदा या वामनाने आपल्या वडिलांना म्हणजे कश्यप ऋषींना सांगितलं, बाबा, मी आता मोठा झालो आहे, मी आता माझ्या कार्याला जातो, तर तुमची संमती द्या. आता त्याचं कार्य काय आहे हे तर कश्यप ऋषींना माहीतच होतं. ते म्हणले, जा बाळा, यशस्वी हो तुझ्या कार्यात. आणि या वामनाने अदितीचा, आणि अदिती ही त्याची माता, अदिती मातेचा आणि कश्यप ऋषींचा निरोप घेतला आणि वामन बाहेर पडला. त्याचं एकच ध्येय होतं, बळीचा विनाश करणं. त्यावेळी बळीराजाची कीर्ती सगळीकडे पसरून राहिली होती. अत्यंत दानशूर, अत्यंत सत्प्रवृत्तीचा राक्षस म्हणून त्याची कीर्ती पसरलेली होती. आणि हा यज्ञ करीत असे आणि यज्ञात सगळ्यांना दान देत असे. यज्ञ झाल्यानंतर असंच त्याचा एकदा यज्ञ झाल्यावर हा वामन तिथे पोचला. मानवाच्या प्रवेशद्वारातून एक छोटीशी बटूमूर्ती आत येते आहे हे पाहिल्यावर सगळ्यांनाच अतिशय कौतुक वाटलं. आणि बळीराजानं त्याला ओळखलं नव्हतं, त्यामुळे बळीराजाला तर फारच कौतुक वाटलं. हा छोटासा वामन आला. बळीराजाच्या रिवाजाप्रमाणे अतिथी आलाय
म्हणून त्यांनी त्याची पूजन केलं, त्याचे पाय धुतले आणि त्याला विचारलं की आपल्याला काय हवं आहे. माझ्या या यज्ञमंडपातून कोणीही तसं परत जाणार नाही. आपल्याला जे हवं असेल ते मी देईन. माझ्याकडे एवढं मोठं राज्य आहे. म्हणालात तर सारं राज्य आपल्या नावे करतो. त्यावेळी हा छोटासा वामन हसला आणि म्हणाला, अरे राजा, तुझ्या त्या राज्याचा मला रे काय उपयोग. मला हे काही नको आहे. मी ब्राह्मणाचा मुलगा आहे. काही घेणं ही आमची प्रवृत्तीच नाही. असेल त्यात समाधान मानणारी, देवाचं चिंतन करणारी अशी आम्ही माणसं. तेव्हा बळीने सांगितलं, पण महाराज, माझ्या दरबारातून तुम्ही तसे परत जाणार नाही. तुम्हाला काय हवं असेल ते मी देईन, तुम्ही मागा. वामन हसला आणि म्हणाला, अरे बळीराजा, तू दानशूर आहेस खरा, पण जे मी मागणार आहे ना ते तू नाही देऊ शकणार. असं कसं होईल. मागून तर पहा आपण. आपल्याला जे काय हवंय ते मी नक्की देईन. बघ राजा, नंतर शब्द फिरवू नकोस. नाही. छोट्या अतिथी देव, मी माझा शब्द कधी फिरवणार नाही. तिथे राक्षसांचे गुरु शुक्राचार्य राजाच्या जवळच मोठ्या आसनावर बसले होते. शुक्राचार्यांच्या मात्र हे ध्यानात आलं, कारण ते तपस्वी होते. त्यांच्या ध्यानात आलं की हे भगवान विष्णूच छोट्याशा वामनाचं रूप धारण करून राजाकडे आलेले आहेत आणि ते राजाचा विनाश करतील. आणि आपण जरी ऋषीमुनी असलो तरी आपण या राजाच्या दरबारी, राजाच्या पदरी नोकरीला आहोत. तेव्हा मालकाचा जीव वाचवणं, मालकाचं हित साधणं हे तर आपलं प्रथम कर्तव्य आहे. त्यांनी परोपरीने बळीराजाला सांगितलं, महाराज, हा छोटा अतिथी म्हणतोय ना की आपण नाही काही देऊ शकत, तर नका ना त्याला देऊ काही. तुमच्या मताने जे काय तुम्हाला योग्य वाटेल, धनसंपत्ती वगैरे, ती त्याला द्या. त्याचा सन्मान करा आणि जाऊ दे त्याला. पण बळीचं दातृत्व इथेच अडलं. तो म्हणला, नाही नाही, आत्तापर्यंत एकही याचक मी त्याच्या इच्छेप्रमाणे दिल्याशिवाय इथून सोडलेला नाही. तेव्हा या याचकाचीही इच्छा मी पुरी करीनच करीन. आणि मग तिथेच झारी ठेवलेली होती. दानाचं उदक, ज्याला दान द्यायचं त्याच्या हातावर आधी दानाचं उदक सोडावं लागतं मंत्रपूर्वक, आणि मग ती वस्तू दान द्यावी लागते. आता दानाचं उदक राजा भगवान विष्णूच्या हातावर सोडणार, या वामनाच्या हातावर सोडणार, हे शुक्राचार्यांच्या लक्षात आलं. आणि शुक्राचार्यांनी आपलं रूप, अगदी सूक्ष्म रूप धारण केलं आणि ते त्या झारीच्या तोंडाशी जाऊन बसले. का तर दानाचं उदक याचकाच्या हातावर पडू नये, हा त्यातला प्रमुख हेतू. आता झारीच्या तोंडाशी शुक्राचार्य बसल्यावर बळीनं ती झारी उचलली आणि ते उदक याचकाच्या हातावर घालायचं दानाचं. म्हणून त्यांनी ती झारी, तिची तोटी याचकाच्या हातावर पालथी करायचा प्रयत्न केला, पण त्यातून उदक पडेना. बळी म्हणतोय, असं का होतंय. परंतु ते भगवान विष्णूंच्या
म्हणजे बटू वामनाच्या बरोबर लक्षात आलेलं होतं की हा शुक्राचार्य तिथे जाऊन बसलेला आहे. तो म्हणाला, राजा, अरे काहीतरी अडकलं असेल, थांब मी काढतो. आणि त्यांनी एक काडी घेतली आणि त्या झारीच्या तोंडातून आत घातली. ती झारीच्या तोंडातून आत घातलेली काडी टोचल्याबरोबर शुक्राचार्य आपलं सूक्ष्म रूप धारण केलेलं टाकून बाहेर आले. त्यांचा डोळा अंध झाला होता काडी डोळ्यात घुसून. आता आता दानाचं उदक हातावर पडायला कोणतीच हरकत नव्हती. तेव्हा बळीराजानं दानाचं उदक त्या वामनाच्या हातावर सोडलं आणि म्हणाला, आता आपल्याला काय हवंय ते सांगावं. दानाचं उदक तर मी हातावर सोडलंय, आता आपल्याला हवं असेल ते दान मी आपल्याला देईन. तेव्हा वामन म्हणाला, राजा, मला जास्त काही नको आहे रे, फक्त 3 पावलं जमीन मला दान दे. राजा म्हणाला, अरे अरे छोट्या वामना, अरे मी एवढं सगळं द्यायला तयार आहे आणि तू 3 पावलं जमीन मागतोयस. चल, तुला हवी ना 3 पावलं जमीन? दिली मी असा शब्द तोंडातून बाहेर पडल्याबरोबर वामनानं आपलं छोटंसं रूप टाकलं, विशाल रूप धारण केलं आणि म्हणाला, पहिल्या पावलाने ही मी सारी पृथ्वी व्यापलेली आहे. आणि सारी पृथ्वी त्यांनी पहिल्या पावलाने व्यापली. दुसऱ्या पावलाने म्हणाला, सारा स्वर्ग मी या पावलाने व्यापलेला आहे. सारा स्वर्ग दुसऱ्या पावलाने व्यापला. आता तिसरं पाऊल कुठे ठेवू? 2 पावलं ठेवून झालेली आहेत. 2 पावलं जमीन मला मिळालेली आहे. तिसरं पाऊल कुठे ठेवू ते सांग. त्यावेळी बळीने नम्रपणाने आपलं मस्तक खाली झुकवलं आणि म्हणाला, आता अतिथी महोदय, तिसरं पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा. कारण आता काही उरलंच नाही. भूमी नाही, स्वर्ग नाही, माझं मस्तक तेवढं माझं आहे, त्याच्यावर तुमचं पाऊल ठेवा. वामनाला तेच हवं होतं. त्यांनी तिसरं पाऊल बळीच्या मस्तकावर ठेवलं आणि जोराने बळीला पाताळात ढकलून दिलं. आणि अशा रीतीनं बळीचा विनाश झाला आणि बळीचा विनाश करून देवांना सुरक्षित भगवान विष्णूंनी या वामनावतारात केलं. आता याच्या मागची खरी जर भौगोलिक परिस्थिती विचारात घेतली तर भारतभूमीचे त्यावेळी सगळ्यात वरचा जो उत्तर भारत, हिमालय प्रदेश ही स्वर्गभूमी मानली जात असे. पृथ्वी म्हणजे मधला सगळा भारत. आणि दक्षिणेकडचा जो भारत, दक्षिणेकडचं जे टोक, ते टोक म्हणजे पाताळ मानलं जायचं. जोरानं त्याच्या डोक्यावर पाय देऊन त्याला पाताळात ढकललं. याचा अर्थ राक्षसांचं राज्य पूर्वी दक्षिण भारतातच होतं. पराक्रमाच्या जोरावर हे राक्षस राजे उत्तर भारत, आर्यांचा प्रदेश आणि देवांचा प्रदेश व्यापू पाहत असत. त्याला या वामनानं आडकाठी आणली आणि त्याच्या मस्तकावर पाय देऊन त्याला पाताळात ढकलून दिला. याचा अर्थ राक्षसांचं राज्य पुन्हा दक्षिण भारतातच, पाताळातच सुरू झालं. इथे आपली वामनावताराची कहाणी संपलेली आहे.